मनोज जरांगे पाटील आज धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि धाराशिवमधील अहिल्यादेवी चौकातून या ठिकाणी शांतता रॅली जी आहे ती सुरुवात झाली आहे। दादा, खरं तर धाराशिवमध्ये देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, काय नक्की मागण्या आहेत सरकारकडे? सभागृहामध्ये खरं तर मोठा गोंधळ पाहायला मिळतोय, काय मागण्या आहेत? नाही, हे गोंधळेच आहेत पहिल्यापासून, हे कोणचे असो हे गोंधळेच आहेत। हे मराठ्यांच्या बऱ्यावर नाहीत, गोरगरीब धनगरांच्या बऱ्यावर नाहीत, गोरगरीब ओबीसीच्या बऱ्यावर नाहीत। आम्हाला काय बाकीचं माहीत नाही, आम्हाला न्याय पाहिजे। आमचं ओबीसीतलं आरक्षण आहे हक्काचं, मराठा आणि कुणबी एक आहे कायदा, आम्हाला मराठा आणि कुणबी एक हेच पाहिजे, त्याशिवाय सुट्टी नाही। आता हा आमचा आक्रोश आहे, आमच्या गोरगरीब मराठ्यांना त्रास होतोय, आमच्या आत्महत्या व्हायला लागल्यात, आमच्या आई बहिणीचे कंपाळाचे कुंकू उघडे पडलेत, कुटुंब रस्त्यावरती आलेत, आमचे हाल इतके व्हायला लागले की आम्ही आता ते मी नाही सहन करू शकत। मी जर समाजाचा मुलगा आहे तर मी नाही सहन करू शकत माझ्या समाजाच्या वेदना। मला एकटं पाडायचा प्रयत्न केला आहे सरकारनं, मला उघडं पाडायचा प्रयत्न केला आहे। माझ्या विरोधात सरकारनं ओबीसीचे नेते केलेत आणि माझ्या विरोधात रान उठवायला लावले, माझी बदनामी करायला लावली, माझ्या समाजाची बदनामी करायला लावली, विनाकारण समाजाची विनाकारण बदनामी करायला लागले। आम्ही जातीवादी आहेत असा आम्हाला रंग द्यायला लागलेत, पण माझा समाज शांतता प्रिय कसा शांतता येते। आज आली जाग सरकारला तर बरं होईल, चर्चा सुरू आहे अधिवेशनात। मी आपल्या कॅमेरामॅनला सांगतो, प्लीज माझी विनंती आहे, तुम्ही फक्त पुढं कॅमेरा करा, एकदा तुम्ही फक्त एकदा पुढं दाखवा मराठ्यांचा काय हिसका आहे, पुढं डायरेक्ट कॅमेरा काढून तुम्ही पुढं दाखवा। पुढं 2.5, 3, 5 किलोमीटरवर नुसते लोक आहेत, ह्या सरकारला एकदा कळू द्या, समोरची पब्लिक एकदा दाखवा। झाले जागे तर झाले, नाहीतर महागा कचाट्यात सापडे, मला सहन होतं तेवढंच करणार आहे मी। माझ्या जातीच्या लोकांवर अन्याय करायसाठी ओबीसीचे जे नाही ते नेते तुम्ही आमच्यावर लादायला लागलात, आमच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना तुम्ही मंत्रिपद द्यायला लागलात, त्यांना देऊ नये या मताचे आम्ही नाही, त्यांना द्यावं। परंतु आमच्या विरोधात जर अन्याय करणार असले, आमच्या विरोधात आमच्या लेकरा बाळांचं वाटोळं करणार असले, ते ओबीसीचे नेतेच आम्हाला मान्य नाही। लोक मरतील, झोपडू लोक नाही, तुम्ही सगळे बाहेर व्हा, आम्ही आमचं बघतो, व्हा बाहेर। सभा काल खरं तर बैठक आयोजित केली होती सरकारने या संदर्भात, मात्र विरोधी पक्षातला एकही नेता तिथे गेला नाही आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आरोप केलेला आहे की आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो विरोधकांना सोडवायचा नाही आहे, म्हणून ते बैठकीला आले नाहीत। कसं पाहता या बैठकीच्या दांडीकडे, विरोधकांकडे? येणारच नाहीत, पहिल्यापासून आम्हाला माहिती, विरोधी आमच्या विरोधात हे, सत्ताधारी आमच्या विरोधात हे, यांना बाकीचे कुठं नाही करायला वेळ आहे, पण मराठ्यांच्या चर्चेला जायला वेळ नाही। यांनी तिथं लावून धरणं गरजेचं होतं की मराठ्यांचं आरक्षण ओबीसीतून द्या म्हणून, मराठ्यांचा उपयोग करून घेऊ नका नुसता। सरकारचं शान नाही, सरकार हमेशा मराठ्याला एकच म्हणतंय की 80% ते काही नाही दिलं, त्यांच्या मागं मराठे पळतात। अरे तुम्ही द्या ना, करा ना सुधारणा, त्यांच्या चुकीत करा ना, त्यांनी चूक केली, तुम्ही कायला करता? तुम्हाला सुधारणा करायचं बघा, आरक्षण द्या, मराठा ओबीसी दे। तुम्हाला हे दिसतंय का मराठा काय रस्त्यावर आलाय? तुम्ही माझ्या विरोधात केसेस करायला लावा, माझ्या गोरगरीब मराठ्यावर केसेस केल्या, तुम्ही माझ्यावर यासाठी नेमली का की मी इमानदारी समाजाचं काम करतोय? अरे ओबीसीचे नेते त्यांच्या जातीसाठी करतात, मी मराठ्यांचा कट्टर क्षत्रिय मराठा आहे, मी कट्टर हिंदू सुद्धा आहे, मी कट्टर मराठा आहे, माझ्या जातीसाठी मी करू नये का? आणि मी करायला लागलो म्हणून सगळे ओबीसीचे नेते गोळा काय झाले केले त्या छगन भुजबळनं, माझ्या विरोधात सगळे एकवटले। मराठ्यांच्या नेत्याला रोग आला का एक व्हायला? माझा मराठा समाज गावखेड्यातला एक झालाय, माझ्या पाठीशी उभा राहिलाय, माझे मराठे मारायला आणि मरायला सुद्धा भ्यायला तयार नाही, गोरगरीब मराठी। मी माझ्या मराठ्यांचं चांगलं व्हावं म्हणून लढतोय आणि लढणार आहे। माझ्या मराठ्यांना माझी विनंती, कसल्याही नेत्याने दबाव आणला, गावोगावात तालुक्यात आलो, एकाही नेत्याला भ्यायचं नाही, पण सगळ्यांनी सहभागी व्हायचं। गोरगरीब मराठ्यांनी सुद्धा अजिबात कोणत्या नेत्याला फित्याला भ्यायचं नाही, आपल्या लेकराचं हित बघायचं। नेत्याने जर दबाव आणला, कोणी कार्यक्रमाला जाऊ नका इकडं, तर एकाने सुद्धा अजिबात मोजायचं नाही नेत्याला, कारण नेता आपला नाहीये, आपल्या लेकराच्या बाजूने तो उठणार नाहीये, आपल्या लेकराच्या बाजूने आपले ही संघर्ष सुरू आहे। आणि मी गोरगरीब लोकांसाठी लढतोय, मायबाप मराठ्यांनो मी तुमच्यासाठीच लढतोय, तुमच्या लेकरासाठीच लढतोय। माझी विनंती, एकजुटीने एकत्र राहा, एकजुटीने एकत्र राहा। काल तुम्ही सत्ताधाऱ्यांनी विरोधी
वर पण टीका केली लातूरमध्ये आणि त्याचा काही परिणाम झाला का की त्यांनी बैठकीला दांडी मारली विरोधकांनी? तुमच्या टीकेमुळे ते विरोधक बैठकीला गेले का? कारण विरोधकांना जाणं अपेक्षित होतं. नाही नाही, ते आमच्या ऐकणार येतोय. विरोधी असून सरकार असू, त्या दोन्ही बी आमचं काडी लावायलाच आहेत मराठ्यांची, गोरगरिबाची. काय इथं भाजपच्या मराठ्याचं वाटलं होणार नाही का? त्यांच्या पोरायचं राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या पोरांचं वाटलं नाही होणार का? मग पक्ष मोठा का नेता मोठा? गरजच नाही ना, आपली जात मोठी ना, आपली जात मोठी. आपणच गोरगरिबांना यांना मोठं केलेलं आहे. हे जर आपल्या बाजूने सगळ्या पक्षातले म्हणतो, विरोधी सत्ताधारी आपल्या बाजूने नाही उठले, यांना सगळ्याला पाडून टाकायचा मायबाप मराठ्यांना. आपल्या लेकरांचे न्याय देणारे लोक आपल्याला आणायचे. आता विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीचं अधिवेशन सुरू आहे, सभागृह चालू आहे, मराठा आरक्षणावर चर्चा सुरू आहे. काय आव्हान असेल TV9च्या माध्यमातून? आता ते बघत असतील विधानसभेमध्ये सर्व विरोधी पक्ष आणि सत्ताधारी, दोघांनाही काय आव्हान आहे? आता मग हे नाही बघत तर काय बघतं सरकार? त्यांना कळाना काही लाट काय आहे का? 15 किलोमीटरवर उभा राहायला जागा कोणाला? काय आले ते लातूर धाराशिवचे बादर मराठे, यांना बादर मराठे म्हणावेत. बंद करून टाकलं. नोकरीला राजा, व्यावसायिक, डॉक्टर, वकील सगळा वर्ग आमचा उतरला याच्यात. छोटे छोटे दुकानदार, व्यावसायिक, ट्रॅक्टरवाले, रिक्षावाले, गाड्यावाले, पुरेचे पुरे स्वतःच्या लेकरासाठी एकवटलेत. दिसत नाही का त्यांना? माझं TV9च्या माध्यमातून सरकारला आव्हान आहे आणि विनंती सुद्धा आहे. आमचा अंत बघू नका आणि छगन भुजबळचं ऐकून आमच्यावर अन्याय करून मला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या मागणीप्रमाणे करायची, आमच्या व्याख्याप्रमाणे करायची. मराठा आणि कुणबी एकच आहे. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. तो कायदा पारित करायचा. 3ही गॅजेट, हैदराबाद गॅजेट लागू करायची. सगळेची सगळे तुम्ही ज्या नोंदी द्यायच्या केल्यात प्रमाणपत्र ते द्यायला सुरुवात करा. तुम्ही मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब, तुम्हाला प्रेमाने सांगतो, आमच्या नोंदी शोधायच्या बंद केल्यात त्या तातडीनं सुरू करा. मुलींच्या मोफत शिक्षण मोफत करा आणि मुलींचं सगळ्या, आणि कुणाच्या जर फीस घेतल्या असल्या तर ते वापर. तरवालीसह महाराष्ट्रात नावं टाकू नका, मला अटकायचा प्रयत्न करू नका. यासाठी निवडणुकीच्या नंतर माझ्या विरोधात उठणारे हे फडणवीस साहेबांचा डावे नाटकं करू नका. तुम्ही माझ्या मराठ्यांना संपवायचं काम करू नका अजिबात, कसल्याच परिस्थितीत. माझ्या मराठा तुम्हाला भेटणार नाही आणि मागे सरकणार सुद्धा नाही. तुम्ही इतक्या केसेस केल्यात, इतके डावं टाकलेत, माझ्या गोरगरीब मराठ्यांना सुद्धा तुम्ही अडचणीत आणायला लागलात. इथून पुढं आणखीन एक TV9च्या माध्यमातून सांगतो, ओबीसीच्या एकाही नेत्यानं माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास द्यायचा नाही अजिबात, एकाही. मी ते सहन करणार नाही. आणि जो ओबीसीचा नेता मराठ्यांच्या बाजूने राहील, मराठ्यांना या TV9च्या माध्यमातून आवाहन करतो, जो ओबीसीचा नेता मराठ्यांच्या बाजूने राहील त्याच्याही पाठीशी मराठ्यांनी उभा राहत जा. अजिबात जातीवाद नाही करायचा आपण सुद्धा. त्यांना काय करायचं ते, आणि जो मराठ्यांचा आपल्याला त्रास देईल सोडायचं. दादा, काल देवेंद्र फडणवीसांनी पहिले एक भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की काल जे विरोधक बैठकीला आले नाहीत त्यांनी आपली विरोधी पक्षाची जात दाखवून दिली. कसं पाहताय या विधानाकडे आणि विरोधकांच्या भूमिकेकडे? नाही, मग खरं आहे ना राव, मी काय सत्ताधाऱ्याचा नाही आणि विरोधकाचा नाही. मराठ्याच्या मतं घेतात ना सगळेच, विरोधी पक्षावाले बी सत्ताधारी बी. यांचं जायचं काम होतं ना मराठा आरक्षणाच्या चर्चेचं वेळ आहे, तर यांनी लावून धरायचं ना. चाल दे ओबीसीतून मराठ्याला आरक्षण, यांनी लावून धरायचं ना. आणि नाही आले तर नाही आले, सरकारला द्यायला काय अडचण आहे? कवर खडे फोडी तर दुसऱ्याच्या नावाने तुम्ही बी हे नाही आले ते नाही आले, नाही आले. तुम्हाला द्यायचंय ना आरक्षण मराठ्याला, ओबीसीतून द्या ना. कशाला खापर फोडीतात त्यांच्यावर? ते नाही आले तर नाही आले, जाऊन द्या त्याला तिकडे नदीने. गोरगरीब मराठ्यांचा, गोरगरीब धनगरांचा, बारा बोलणाऱ्याचा प्रश्न सोडा. हे लोक तुमच्या बाजून राहतील ना. काय हेव नाही आला तेव्हा आला, नाही आला. त्यांचा असा दावा आहे की हे विषय, आरक्षणाचा विषय आहे तो प्रलंबित ठेवायचा विरोधकांचा डाव आहे, त्या माध्यमातून निवडणुकीमध्ये फायदा घ्यायचा असं त्यांचा आरोप. सांगितलं ना, काय वाट बघायची? तुम्हाला द्यायचं ना मराठ्याला, काय कोणाची वाट बघायची? तुम्हालाच मग आम्हाला उलटा आम्ही सांगतो, तुम्हाला त्यांना गरज नाही, तुम्हाला गरज नाही आमची, असा धंदा आहे. पण आता त्यांच्यावरच तरी कवर सांगा, ते नाही देतो तुम्ही द्या का? त्यांच्या आडून मराठ्याला द्यायचं नाही तुम्हाला, असं तर डाव नाही ना मग तुमचा.
आम्ही तुम्हाला सांगतोय हे नेते फिते जाऊन तिकडे नदी दिली. तुम्हाला मराठ्याला टाका ना आरक्षण. त्यांचं काय बार बार नाव घेता नाही आले म्हणून. आता ते नाही आले आम्ही त्यांना दोष दिला बी ना. आता तुम्ही बार बार म्हणणार ते नाही आले ते नाही आले मग आरक्षण नाही देणार. म्हणजे त्यांच्या आडून तुम्हाला मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं का? म्हणजे हे डाव टाका लागले का? द्या ना का तुमचीच इच्छा नाही द्यायची. त्यांच्या नावाखाली तुमचीच इच्छा दिसत नाही त्यांच्यावर खापर फोडायचं. अरे समाज जनता तुमच्या बाजूने करा ना. धनंजय मुंडे यांनी काल प्रतिक्रिया दिलेली आहे की बाबा मी या मोर्चाला कुठेही अडवलेलं नाही आहे किंवा त्याची परवानगी कुठेही रोखलेली नाही. 8 तारखेलाच ही परवानगी दिलेली आहे. असं असताना काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्माण करतात अशी टीका धनंजय मुंडेंनी केलेली आहे. कसं पाहताय धनंजय मुंडेंच्या टीकेकडे की कोणीतरी जाणीवपूर्वक वाद निर्माण करते? कोणी नाही करीत. मी बी मोगम बोलत नाही. त्यांनाही माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला माहिती आहे, सत्ताधाऱ्याला माहिती आहे मी मोगम आरोप नाही करत. परवानगीच दिलेली नव्हती. आपल्याच मीडियाच्या बांधवांनी मला विचारलं होतं की परवानगी रद्द करण्यात आली म्हणून बोललोय मी. आणि काल मग 5 का 6 वाजता दिली. काल मी सकाळी मीडियाच्या बांधवात बोलल्याच्या नंतर मग दिली. पण ठीक आहे तुम्ही दिली ना. आम्ही चुकल्यावर झापणारे बी लोक आहेत. च्या बाजूने राहिलं आम्ही कौतुक करतो. परवानगी दिली पालकमंत्र्याचं कौतुक केलं बी आम्ही काल सकाळी केलं आताही करतो पुन्हा. तुमचं कौतुक आहे. पण एक काम करा इथून पुढे सुद्धा असंच काम करा. मराठ्याला धरून राहा. मराठ्यावर अन्याय करू नका. तुमच्या आता सत्ता आहे म्हणून जातीवाद करू नका. ही माझी तुम्हाला विनंती माझी. जातीवाद करू नका. रायमोच्या तुमच्या लोकांनी तुमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या लोकांना काही पोरांना मारहाण केली. महाजनवाडीजवळ एक गाव आहे तिथंही केली. घाटनांदूरच्या पोरांना मारहाण केली. परळीजवळ 2-4 गाव आहेत. माजलगावमध्ये गेवराईच्या तालुक्यात बी काही गडीजवळ काही प्रकार झालेत. तुम्ही बीड शहरात आणि बीडच्या शहरालगत असणारे झाले. किंवा जातीवाद सुद्धा थांबवा. मला सहन होतं तोवर मी करीत असतो. मी माझ्या गोरगरीब मराठ्यावर अन्याय झालेला मी सहन करणार नाही. तुम्ही तुमची जाती एक आहे आमची जाती एक आहे. तुम्ही गोडी गुलाबीनं सगळ्याला घेऊन मराठ्यावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे. हे काम तुमचं आहे आणि इथून पुढे तुम्ही ते करा. मराठा हमेशा कौतुक कराल तुमचं हमेशाच. पण तुम्ही जातीवाद करणार एकीकडून गोड बोलणार आणि एकीकडून असं करणार ही भूमिका ठेवू नका. जशी आता तुम्ही परवानगीसाठी सांगितलं की माझ्याकडून किंवा प्रशासनाकडून आडकाठी नाही तर तुमचं कौतुक आहे. इथून पुढे तसंच वागा. जातीवाद करू नका. आमच्या मराठ्यांना त्रास देऊ नका. माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना महाराष्ट्रातल्या मराठ्यांना तुमच्या कार्यकर्त्यांकडून त्रास होऊ देऊ नका. ही जबाबदारी घ्या. जातीवाद होऊन देऊ नका. पडत आम्ही काय मराठ्याने पाळलं नाही. कुणीही पडतं. तुम्ही जर माझ्या जातीला दोष देता आणि तुमचे कार्यकर्ते जर माझ्या जातीला त्रास देणार तर मी सहन करणार नाही. तुम्ही समजून सांगा त्यांना तुमच्या कार्यकर्त्यांना जातीवाद करू नका म्हणून. आणि गोडी गुलाबीने दोन्ही समाज एकत्र राहा. हेच मराठ्यांनी 25 वर्ष तुम्हाला साथ दिली. आणखीन पिढ्याना पिढ्या देतील. पण त्रास दिल्यावर मी समाजाला झालेला त्रास सहन करू शकत नाही. तुम्ही इथून पुढे जातीवाद बंद करायसाठी तुमच्या कार्यकर्त्याला माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास द्यायला लावू नका. माझ्या गोरगरिबाला त्रास जर नाही झाला तर हे समाज तुमचे आभार मानणारे. पण त्रास दिला मी सोडणार नाही. प्रवीण दरेकर परवा म्हणाले की शरद पवारांनी जरांगे पाटलांबाबतची आपली भूमिका आहे ती स्पष्ट करावी. ते कुठेतरी त्यांच्या आडून फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. शरद पवारांवर त्यांनी तशा पद्धतीने टीका केलेली आहे. तुमच्या आडून ते फायदा घेत आहेत म्हणून. प्रवीण दरेकर साहेब तुम्हाला माहित नाही मी काय. फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला बाकीच्या मंत्री जे चर्चा राहिले त्यांना विचारा. मी फायदा घेऊन देत नसतो कोणाला काहीच नाही. आणि मी कोणाचाच नाही. त्यांचा आधी तुम्ही पक्ष डोक्यातून काढून टाका आणि विचार करून बघा मी कोणाचा आहे. बारकाईने विचार करा. तुमच्या जातीचा आहे. ज्या जातीला तुम्ही बाप मानता त्या जातीचं पोरगा आहे मी. मी कोणाचाच नाही. मी जातीसाठी संघर्ष करतोय. उगाच नेत्या खुश करायसाठी तुमच्या नेत्याला खुश करायसाठी माझ्या बाबत काही बोलू नका. म्हणजे तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो मी. हो तुमच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. मराठ्यांचा ज्येष्ठ नेता आहे. मोठा नेता आहे. आम्हाला आदर आहे तुमच्याबद्दल. पण मग तुम्ही बी त्या फडणवीस साहेबांच्या आडून आणायचे कामं करू नका. सत्य शोधा. मनोज जरांगे जातीचा आहे. ज्या जातीत तुम्ही जन्मालात ना त्या जातीच्या लेकरांना मनोज जरांगे. उगाच कशात राजकारण करत जाऊ नका. कशात बी
काही वेळेस जातीचा विचार करा. मरल तुमच्या असल्या स्टेटमेंटमुळे एखाद्या बार जरा जातीचा विचार करा, नेत्याचा विचार नका करू. हो, हे समजून घ्या. आम्ही तुमचा आदर करतोय. काही बोलत जाऊ नका, विचार करून बोलत जाऊ. बीडमध्ये उद्या सभा होते, रॅली होते, काय आवाहन आहे बीडकरांना? मायबाप मराठ्यांना सगळे ओबीसीचे नेते छगन भुजबळनी केले. मराठ्यांचं आरक्षण रद्द करा म्हणतोय. सगळ्या दुनियाचा पापी माणूस तो मराठ्यांच्या मुळावर उठलाय. कोणत्याही नेत्यानं दडपण जरी आणलं तरी भ्यायचं नाही. सगळ्या मराठ्यांनी घरं सोडायचे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लेकराला न्याय मिळावा म्हणून घरातल्या मराठी नोकरदार मराठ्यांनी सगळ्यांनी शांततेत रॅलीत सहभाग व्हायचा आणि शांततेत घराकडे जायचं. पण एकाही मराठ्यांनी गैरहजर राहायचं नाही. जात ही सगळ्यात मोठी आपली सगळ्यांची. म्हणून कोणावर केसेस झाल्या असत्या तरी घाबरू नका. आपल्या जातीसाठी झाल्यात. कोणाला हाणमार केली असेल जातीवादातून त्यांनी तरी घाबरू नका. योगदान कधीच विसरणार नाहीये. बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी एकजूट राहा आणि एकमेकाच्या मदतीनंतर एकमेकाला साथ सहभागी होत जा. एकाला त्रास झाला तरी सगळ्यांनी एकजुटीनं उभा राहायचा अन्यायाच्या विरोधात. फक्त कोणाला त्रास आपण द्यायचा नाही, आपल्याला दिलेला सहन करायचा नाही. पण शांतता रॅली उद्या घराघरातल्या मराठ्यांनी, व्यावसायिक मराठ्यांनी, नोकरदार मराठ्यांनी, शेतकरी मराठ्यांनी एक दिवस कामं बंद करून आपल्या जातीच्या कल्याणासाठी बाहेर पडा. आपल्याला आपल्या जात आणि आपले लेकरं मोठे करायचे हे विसरू नका. एकानेही कोणत्याच जिल्ह्यातल्या बीड असो, जालना असो, संभाजीनगर असो राहिलेले टप्पे एकाने गैरहजर राहू नका. ताकद दाखवा. हे धाराशिवचं भव्य वातावरण कसं खवळलंय, भगवं वातावरण हे दिशा देणारे राज्याला. असंच ताकदीनं मराठी एक आहे, एवढीच मराठ्यांना माझी विनंती. धन्यवाद. कॅमेरामन अमित आडेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.